हा चला डीजे चला मॅचला होती सुरुवात जिथे आपण पाहतोय लुझर लुझर मधील सामना म्हणजे हा सामना जो संघ हरेल त्या संघाचा प्रवास या स्पर्धेमध्ये इथून पुढे संपेल समाप्तीस येईल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपला प्रिन्स पाहायला मिळतात तर नॉन स्ट्रायकिंग एंडला ओम पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालाय ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल काय सुरेख क्षेत्ररक्षण केलंय सूर मारलाय आणि धूर काढलाय ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय मेगा स्क्रीन वरती पहा एका हाताने चेंडूला आतमध्ये ढकललाय यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची लिडिंग एज स्वतः गोलंदाज कॉट अँड बोल्ड पहिला विकेटचं पतन बॅटर ओम मैदानाच्या बाहेर चला बॅटर नेम अविनाश न्यू बॅटर अविनाश दाखल झालेत यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू चांगला होता निर्धाव चेंडूची सांगता इथून पुढे होत असताना आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत स्कोर कार्ड वरती धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचतीये 3 चेंडूचा खेळ समाप्त 1 धाव एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न गोलंदाज स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये खराब क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळाला या चेंडूवर देखील आली एक एकेरीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकली आहे जाऊन पोहोचतीये 2 धावा यावेळी बॅकफुटला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय एक आली आहे पुन्हा एकदा एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 3 वरती 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय 3 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात पुढचा चेंडू यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर धाडून दिलाय दुसऱ्या विकेटचं पतन अविनाश देखील मैदानाच्या बाहेर एक षटकाचा खेळ समाप्त झालाय 3 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात आपल्याला दुसरं षटक गोलंदाजी मार्क वरती सुधीर दाखल झालेत तर न्यू बॅटर देवेन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात पहिला चेंडू आपल्याला बाईटच्या स्वरूपामध्ये 4 धावांसाठी चौकारी येत असताना पाहायला मिळालाय 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे जाऊन पोहोचली आहे 7 धावा धन्यवाद डीजे 7 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅट ऑफ साइडला चेंडू जाऊन थांबला एक आली एकेरीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकली आहे जाऊन पोहोचली आहे 8 वरती जरूर या षटकामध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करण्याचा मानस दाखवलाय मात्र या चेंडूवर देखील देवेन मैदानाच्या बाहेर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय विकेटचं पतन ऋषीच्या हातामध्ये झेल कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय चला डीजे 1 मिनिट थांबायचं चला यानंतर
बी ग्रुप आपण सुरू करणार आहे. बी ग्रुप मधील पहिली टीम सार्थक 11, MH48, त्यानंतर साई सबुरी 11 आणि त्यानंतर साईराज 11. 4 संघ. आपण चारही संघाचे कर्णधार आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आपले जे किट्स आहेत ते आपण कलेक्ट करायचे आहेत. लवकरात लवकर आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधा आणि आपले किट कलेक्ट करा. यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चांगला खेळ, आपला चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. षटक समाप्त झालंय. षटकाखेरीज स्कोर काय झाला? 11 धावा. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती ऋषीला पाचारणी करण्यात आलाय. यावेळी पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सुरेख क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. अगदी डाव्या बाजूला चाललेला, मात्र चेंडू पडल्यानंतर उजव्या बाजूला निघाला आणि त्यानंतर क्विक रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळाली. या चेंडूवरती आले 1. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 12 वरती. यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. 1 आली आहे. एकेरीने धावसंख्या पुढे सरकली. 13 जाऊन पोहोचती आहे. आतापर्यंत या षटकातील चेंडूचा विचार केला तर चेंडू झाले 2, धावसंख्या झाली आहे 13. आतापर्यंत 3 विकेट मैदानाच्या बाहेर, मैदानाच्या माघारी परतल्यात. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला केवळ दिशा दिली. या चेंडूवरती आली 1. पुन्हा एकदा एकेरीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचती आहे 14 वरती. या पहिल्या 3 चेंडूंचा विचार केला तर पहिल्या 3 चेंडूवरती 3 सिंगल आल्यात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. ते यावेळी बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी, मात्र यष्टीरक्षकाकडून होतीये चूक. मिळालं बॅटरला जीवनदान. या चेंडूवरती आल्यात 2 धावा. 16 धावा. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला, म्हणजेच 16 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 16 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. मोठी फटकेबाजी सातत्याने करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र ते धाव संख्या त्या मोठ्या फटक्यांवरती आली नाहीये. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. गॅप आहे मोठा, मिळत नाहीये धावांचा तोटा. या चेंडूवरती आलाय चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. 5 चेंडूचा खेळ समाप्त. 20 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेलाय. चला टीम रिव्ह्यू घेतला गेला इथे नो बॉल साठी. चला मित्रांनो, आपण रिव्ह्यू घेतलाय. चला रिव्ह्यू घेतलाय, पंचांशी वाद घालू नका. It's a white ball.
5 चेंडू अखेर 21 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकाचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ऋषी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण सुरेख राहिलाय तिथे. एक आली या चेंडूवरती. षटक समाप्त, 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटका अखेरी स्कोर कार्ड वरती धाव संख्या जाऊन पोहोचतीये 2-2. 22 धावा आपल्याला इथून पुढे स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. शेवटचा षटक गोलंदाजी मार्कवरती राहुल यांना पाचारण करण्यात आलंय. स्लो ओव्हरच्या षटकामध्ये आपण राहुल यांना पाहतोय. यावेळी ऑन साइडला वेगवान फटका, चेंडू सर मैदानाच्या बाहेर, सीमारेषा पार. आला 4 धावा चौकार. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. पहिल्या चेंडूने चौकाराने यावेळी लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेला. चला डीजे थांबायचंय थोडस. यावेळी बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, मागे चाललाय क्षेत्ररक्षक आलाय. एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केला गेलाय. लेझी क्रिकेट आपल्याला इथे पाहायला मिळालाय. या चेंडूवरती आल्या 2. दुहेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 29. 29 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडूवरती आला या चौकार. सुरेख फटका प्रिन्सच्या बॅट मधून. धन्यवाद डीजे. रत्नेश सिंग उर्फ प्रिन्स मैदानाच्या आतमध्ये आपल्या बॅट मधून चौकार त्याच्या येताना पाहायला मिळाला. वामिका स्टार पालघर साठी वाय कट्टा खेळणारा हा खेळाडू आहे आणि मला वाटतं की या नालासोपारा नगरीतून पहिला खेळाडू असावा हा की तो वाय कट्टा खेळला. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू मागे चाललाय, सीमारेषा पार. आला प्रिन्सच्या बॅट मधून चौकार. काय अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे. जिथे 13 बॉल खेळले त्यांनी 13 मध्ये 26 केल्या. 200च्या स्ट्राईक रेटने मैदानाच्या आतमध्ये प्रिन्सला आपण फलंदाजी करताना पाहतोय. जिथे वसई विरारच्या बॉक्स क्रिकेटचा विचार केला तर अनेक मोठे स्टार आहेत, पण आज हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपली छाप उमटवताना पाहायला मिळतोय. या चेंडूवरती पहा, रनआउटची संधी होती मात्र या चेंडूवरती कोणतीही धाव आली नाहीये. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. प्रिन्स शेवटचा चेंडू, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे एक आली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? मस्ट विन मॅच आहे. पहिली इनिंग समाप्त झाली आहे. या पहिल्या इनिंग अखेरीस स्कोर कार्ड वरती धाव संख्या 38 धावा विजयासाठी 24 मध्ये 39 ची आवश्यकता. चला बी पोलच्या सर्व टीम्स आपण आला असाल तर कॉमबॉक्सशी संपर्क साधा. आपलं किट आपल्याला लवकरात लवकर घेऊन जा आणि यानंतरची एक मॅच, त्यानंतर आपण बी ग्रुप लगेच स्टार्ट करणार आहे.
where the river flows, the source of the river, the eternal source of wisdom. आई दर्शन घेन मी तुझे डोंगरावर आई दर्शन घेन मी तुझे डोंगरावर हे फकीर पामावर अगदी बोल्यावर आई दर्शन घेन मी तुझे डोंगरावर हे फकीर पामावर अगदी बोल्यावर आज गुलाला उडविलं माय तुझे देवनावर सारी नेसून हिरवी गारनाय माझी बसली उमरावर हॅलो चला डीजे एक मिनिट थांबायचंय पंच मॅच सुरू करू नका. चला टीम मी पुन्हा एकदा विनंती करतो आपला एक एक्स्ट्रा प्रतिनिधी लवकरात लवकर पाठवून द्या. चला मॅच प्लेट करा. पहिला चेंडू लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला इथे पाहायला मिळतोय. ऋषी आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सेकंड इनिंगचा थरार आपण पाहतोय. यावेळी कट करण्याचा प्रयत्न मागे चाललाय. या चेंडूवरती आली एक. पुढचा चेंडू यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची स्लाइस लागली मात्र यष्टीरक्षकाकडून एक धाव आपल्याला इथे पाहायला मिळाली आहे. दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न खराब. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून आला मात्र त्याच्याकडून मिसजज झाला आणि चेंडू सीमारेषा पार निघून गेला. 4 धावांसाठी चौकार. यावेळी ऑनसाइडला खेळ आहे. क्षेत्ररक्षक आलाय तदवर मात्र घेतलेली एक. एकेरीने धावसंख्या पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचतीये 8 वरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 8 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी पुन्हा एकदा लेट खेळ आहे. यावेळी चेंडूला मागे चाललाय. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. अतिरिक्तचा प्रयत्न केलाच जात नाही बॅटर कडून कारण 39चं लक्ष आहे. जिथे पहिल्या या षटकामध्ये 1 चौकार आलाय मात्र धावसंख्या वाढत चालली आहे. एकेरीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचतीये. षटक समाप्त. एका षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एवढा खराब आहे ना तिथे मध्येच मध्ये विकेट आहे वाटतं.
पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती आली एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात 1-1 11 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. यावेळी स्विचिट करण्याचा प्रयत्न मागे चाललाय, क्षेत्ररक्षक आलाय, तद्वर मात्र घेतलेली एकेरीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचतीये. 2 चेंडूचा खेळ समाप्त, 12 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. किती मध्ये किती पाहिजे आता? 16 ला अजूनही मैदानाच्या आतमध्ये 16 चेंडू या सामन्यात उर्वरित आहेत आणि 27 ची आवश्यकता आहे. यावेळी लेट खेळण्याचा प्रयत्न मागे खेळलाय, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्याच्यावरती आलाय, तद्वर मात्र घेतलेली आणि एकेरीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकतीये, जाऊन पोहोचतीये 13 वरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त, 13 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालं. या चेंडूवरती आली पुन्हा एकदा एकेरीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचतीये 4 चेंडू अखेरीस 14 धावा स्कोर कार्ड वरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, 14 धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. यावेळी कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आलाय, पुन्हा एकदा एकेरी धावेवरती समाधान मानलं जाईल. एकेरीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचतीये 5 चेंडू अखेरीस 15 धावा. या षटकामध्ये कोणती मुभा दिली नाहीये बॅटर्सना मोठे फटके खेळण्याची, जिथे या षटकामध्ये आवश्यकता मोठ्या धावांची होती. आता उर्वरित चेंडू आहेत 13 आणि विजयासाठी 24 ची आवश्यकता. चला मित्रांनो, मैदानाच्या बाहेरून बॉल मैदानाच्या आतमध्ये मारू नका प्लीज. यावेळी वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं गेलंय. षटक समाप्त झाले, 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटका अखेरीस स्कोर कार्ड वरती आपल्याला धावसंख्या पाहायला मिळाली आहे. यावेळी मागे खेळण्याचा प्रयत्न, एक मिनिट डीजे थांबायचंय. इथे पहा, अगदी मोहे मोहे पाहायला मिळालाय. गली क्रिकेटचा सीन इथे आपल्याला पाहायला मिळालाय. चला, फलंदाज बाद आहे. क्रिकेटच्या नियमानुसार तुम्ही चेंडूला छेडखानी करू शकत नाही चेंडू प्ले मध्ये असताना, आणि ती छेडखानी बॅटरने केली आणि बॅटर मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. चला आपण पाहतो या स्पर्धेला आपल्या
शुभेच्छा देण्यासाठी आपल्यामध्ये इथे दाखल झालेत मान्य श्री नवीनजी वाकचौडे यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. डीजे थांबवा जरा. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप आहे मोठा, मिळत नाहीये धावांचा तोटा. या चेंडूवरती आला चौकार, 4 धावा. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर रॉफ मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि रॉफ यांचा खॉफ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, कारण आल्या आल्याच चौकार ठोकलाय. माफ करा, नॉन स्ट्रायकिंग एंडला रॉफ आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी फुल टॉस चेंडू, सुपर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं लेग साइडला. डीजे 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 थांबा, डीजे थांबा. काय क्षेत्ररक्षण केलं. ऍक्शन रिप्ले आपण पुन्हा पाहूया पाटील नेटवर्क्स वरती. फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती वेगवान फटका, अगदी स्वतःला झोकून दिलाय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जा द्या. काय एफर्ट्स आहेत या खेळाडूचे. अगदी कमी वयामध्ये त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवलंय. येणाऱ्या वसईवीराच्या अनेक स्पर्धा हा खेळाडू गाजवेल, यामध्ये दुमत नाहीये. नाव आहे अविनाश आणि काम आहे चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी करणं. यावेळी केवळ दिशा दिली आहे चेंडूला, 1 आली आहे. एकेरीने धावसंख्या पुन्हा पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 22 वरती. आता येणारे चेंडू उर्वरित असतील 8 आणि विजयासाठी 17ची आवश्यकता. यावेळी लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेलाय. व्हाईट बॉलने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 23-23 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळी फुलटॉस चेंडू, मात्र चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर. मोठ्या विकेटचं पतन, मोठा मासा गळाला लागलाय. बॅटर रोहित मैदानाच्या बाहेर. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर रामा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. या चेंडूला बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला गेलाय. निर्धाव चेंडू, षटक समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 23-23 धावा. येणारे 6 चेंडू आणि 17ची आवश्यकता. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर. अजून एका विकेटचं पतन.
यावेळी बॅकफुटला खेळत असताना गॅप मध्ये चेंडूला खेळून काढलाय, आलाय चौकार. या चौकाराने इथून पुढे आता सामना जिवंत होईल का? कारण आता उर्वरित चेंडू आहेत 4 आणि विजयासाठी 13ची आवश्यकता. यावेळेला बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळतोय. समीकरण बदलले, येणारे चेंडू 3-13 यावेळी मागे चालला. आता मात्र येणारे चेंडू 2 आणि विजयासाठी 12ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये आता जवळपास सामना दूर चाललाय. या चेंडूवर देखील 1 आली आहे. येस इट इज. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला प्रिन्स, या प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपल्याला दिला जाईल.